आज आपण त्या पृथ्वीवर श्वास घेतो तिथं झाड, पाणी, माणूस आहेत. तीच पृथ्वी कधी काळी निर्जीव होती. ना झाड ना पाणी, पिण्यास योग्य ना एकही जीव. मग प्रश्न असा आहे की ह्या मृत पृथ्वीवर जीव आला तरी कसा? आज आपण हेच उलगडणार आहोत. त्यावेळी पृथ्वी खूप गरम होती, विषारी वायू आणि उल्कांचा मारा. त्या काळात इथे एक सूक्ष्मजीव सुद्धा जगू शकत नव्हता. मग हळूहळू पृथ्वी थंड होऊ लागली, पाणीचे ढग होऊ लागले आणि हजारो वर्ष पृथ्वीवर नुसता पाऊसच पडत होता. याच पाण्यात पहिल्यांदा जीवनाची वीज रोवली गेली. शास्त्रज्ञ सांगतात त्या पाण्यात काही रासायनिक घटक होते, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. जीव, उष्णता आणि पाण्याच्या संयोगाने अतिशय साधे जीव तयार झाले. हे जीव इतके छोटे होते की डोळ्यांनी दिसतही नव्हते. त्यांनाच आज आपण पहिला सूक्ष्मजीव म्हणतो. हेच सूक्ष्मजीव पाण्यात वाढले गेले. काही जीवांनी सूर्यप्रकाश वापरायला शिकले, त्यामुळे ऑक्सिजन तयार होऊ लागला आणि हळूहळू पृथ्वीचं वातावरण बदलत गेलं. याच बदलामुळे मोठे जीव, प्राणी आणि माणूस जन्माला आला. आज आपण ते जीवन जगतो ते लाखो वर्षांचं संघर्षाचंच फळ आहे. आपण सर्व त्या पहिल्या जीवाचे अंशच आहोत. हाच विचार केला तर पृथ्वी अजूनही अद्भुत आहे. जर तुम्हाला अशीच वेगवेगळी रहस्य जाणून घ्यायची असतील तर मराठी फॅक्ट्सला नक्की सबस्क्राईब करा. चला मिळू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.